ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात सायली किचनमध्ये काम करत असताना अस्मिता तिला आवाज देते आणि बडीशेप दे असं म्हणते. तेवढ्याच विमल येते आणि सायलीला म्हणते तुम्हाला पूर्णाजींनी त्यांच्या खोलीत बोलावलं आहे. अस्मिता विचारात पडते की पूर्णाजीने सायलीला का बोलावलं असेल. सायली पूर्णाजीच्या रूममध्ये जाते तेव्हा तिथे कल्पना पण असते. पूर्णाजी म्हणते आज प्रताप निर्दोष सुटला, त्याला कारणीभूत तू आहेस. महिपतच्या विरोधात पुरावे शोधत राहिलीस आणि आम्हाला कळू सुद्धा दिला नाहीस. प्रतापची आई म्हणून मी तुझे आभार मानते. सायली म्हणते आपल्या माणसांचे कधी कोणी आभार मानतं का? बाबा माझे वडील आहेत, मी केलं ते एक कर्तव्य केलं. पूर्णाजी म्हणते अगं पण सगळेच आपापली कर्तव्य कुठे पार पाडतात, फक्त स्वतःपुरतं बघतात. पण तू तसं नाही केलंस. घरात इतके वाद होते तरीही तू प्रतापला सोडवायची धडपड केलीस. सायली म्हणते ज्या घरात घरपण असतं ना तिथे वाद होतातच. आपल्या घरात जरी 2 गट पडले असले ना तरी सगळ्यांना एकच गोष्ट हवी होती, ती म्हणजे बाबांची सुटका. आणि घरातील भिंती नेहमी एकमेकांच्या विरोधातच उभे असतात, म्हणूनच त्या घराला भक्कम आधार देऊ शकतात. हे ऐकून पूर्णाजीला प्रतिमाची आठवण येते. पूर्णाजी म्हणते सायली तू दरवेळेस दाखवून देतेस की तुझ्यात किती गुण आहेस, पण तुझ्यात दोष असेल तो फक्त एकच की तू तन्वी नाहीयेस. मी प्रतिमाला शब्द दिला होता की माझी नाचून फक्त तन्वीच होईल. सायली तू मनाने खूप चांगली आहेस, पण मी तुला या घरात तन्वीची जागा नाही देऊ शकत. साक्षी आणि चैतन्य दोघंही हॉलमध्ये एकटेच बसून कोर्टात झालेला प्रकार आठवत असतात. साक्षी या विचारात असते की मला ढसाढसा रडावं वाटतंय, हातपाय थरथर करतायत, पण अण्णांना अरेस्ट झाली याचं दुःख चैतन्यासमोर दाखवून चालणार नाही. हा मोहरा हातातून गेला तर कंप्लीट वाट लागणार आहे. साक्षी उठून तिच्या रूममध्ये निघून जाते आणि नाटक करू लागते. ती जोरजोरात रूममधल्या वस्तू फोडू लागते आणि ओरडते की अण्णा तुम्ही माझ्यासोबत असे का वागलात, अण्णा तुम्ही फ्रॉड निघालात. हे बघून चैतन्य तिच्या खोलीकडे जातो आणि तिला दार उघडायला सांगतो. साक्षी चैतन्याला ऐकवत म्हणते की मला अण्णांच्या बॅकग्राऊंडबद्दल माहीत नव्हतं, मला वाटलं माझे अण्णा देव माणूस आहेत पण ते राक्षस निघाले. चैतन्य तिला दार उघडायला सांगतो पण साक्षी रूममधल्या वस्तू फोडत चैतन्याला तेथून जायला सांगते. चैतन्य म्हणतो माझी पण सिच्युएशन वाईट आहे ग, त्यात तू अशी वागलीस तर मी काय करू. चैतन्य म्हणतो तुझं थोडंसं जरी प्रेम असेल ना माझ्यावर तर तू दार उघडशील, तुला शपथ आहे माझी. इकडे पूर्णाजी सायलीला म्हणते मला तुझे कोरडे आभार नाही मानायचे, तुझ्या जागी जर दुसरं कोणी असतं तर मी हेच केलं असतं. कल्पना सायलीला म्हणते तू आपल्या घरासाठी अगदी मनापासून झटतेस आणि आभार मानताना भेटवस्तू द्यायची ही आपल्या घरची परंपरा आहे. तुला पूर्णाईंकडून भेट, ही साडी पूर्णाईंची आहे, त्यांना तुला द्यायची आहे. सायलीला खूप आनंद होतो. ती म्हणते याआधी मला एवढी मोठी भेटवस्तू कोणीच दिली नव्हती. ही फक्त भेटवस्तू नाहीये, तुमचा आशीर्वाद आहे जो मी कायम माझ्यासोबत ठेवेल. एवढं बोलून सायली पूर्णाजीला नमस्कार करते. कल्पना सायली दोघीही खूप आनंदात असतात. हा सगळा प्रकार दाराडून अस्मिता बघत असते. ती या विचारात पडते की पूर्णाईने एवढं मोठं गिफ्ट सायलीला दिलंय, इथले वारे तर उलटे व्हायला लागलेत आणि हे खूप डेंजरस आहे. गिफ्ट घेऊन सायली खोलीबाहेर पडते. इकडे साक्षी थोड्या वेळाने दार उघडते आणि चैतन्यासमोर मला नाही जगायचं म्हणून नाटक करू लागते. चैतन्य तिला विचारतो की का असं वागतेस तू. तेव्हा साक्षी म्हणते मला वाटत होतं की माझे अण्णा खूप चांगले आहेत, ते माझ्यासमोर सभ्यपणाचा आव आणत होते आणि मी विश्वास ठेवला त्यांच्यावर. जेव्हा चैतन्य तिला विचारतो की अण्णा जे काही करत होते त्यातलं तुला काहीच माहीत नव्हतं का. साक्षी म्हणते तुझी शपथ काहीच माहीत नव्हतं, पण तू का माझ्यावर विश्वास ठेवशील, कारण सगळ्यांना वाटतं मी गुन्हेगार आहे, मी काहीतरी केलंय. चैतन्य जोरात साक्षीवर ओरडतो आणि नंतर धीर देत तिला म्हणतो की अण्णा जे काही वागले त्याची शिक्षा मी तुला देणार नाही. बाकी कोणी काही विचार करू देत, पण मी नेहमी तुझ्यासोबत असेल. हे ऐकून साक्षी खुश होते. तिने केलेलं नाटक यशस्वी झालं. इकडे अर्जुन रूममध्ये येतो तेव्हा सायली फुलांचा गुच्छ घेऊन त्याच्यासमोर येते आणि त्याचं अभिनंदन करते. तेव्हा सायली म्हणते तुमचा विजय इतका मोठा आहे की त्याच्यासमोर हे फूल खूप छोटी आहेत, पण आता मला तुम्हाला द्यायला हीच एक भेटवस्तू आहे. अर्जुन म्हणतो पण ही विक्ट्री फक्त माझी नाही तुमची सुद्धा आहे. तुम्ही साथ दिली नसते तर त्या महिपतला जेलमध्ये पाठवणं इम्पॉसिबल होतं. अर्जुन फुलांचा गुच्छ सायलीला देत तिचंही अभिनंदन करतो. सायली म्हणते या ड्रगच्या प्रकरणात तुम्हाला किती त्रास झाला ते मला माहीत आहे, पण आपल्या आईवडिलांना त्रास होत असेल तर ते आपल्याला बघणं शक्य होत नाही. हे माझ्यापेक्षा वेगळं कोणाला माहीत आहे. बाबांवर झालेले सगळे आरोप तुम्हाला खूप असह्य होत होते आणि मी फक्त ते दूर करण्यासाठी खारीचा वाटा उचलला, एवढंच. अर्जुन म्हणतो ही खार खूप स्ट्रॉंग आहे, तिने फक्त माझ्या डॅडला सोडवलंच नाही तर माझ्या अख्ख्या फॅमिलीला परत एकत्र आणलं. तेव्हा सायली म्हणते तुमचं अगदी चुकतंय सर, तुम्ही चुकीचं बोलताय. एकतर आपले बाबा म्हणा आणि आपलं कुटुंब म्हणा. अर्जुन म्हणतो तुम्ही माझ्या सगळ्या माणसांना मनापासून आपलं मानता म्हणून तुम्ही एवढी डेअरिंग केली. अर्जुन नकळतपणे सायलीचा हात हातात घेऊन तिच्याशी बोलत असतो. सायली म्हणते आज सगळे आभार प्रदर्शन करतायत माझं, का कोण जाणे. सायली म्हणते मला पूर्णाजीने स्वतःची साडी भेटवस्तू दिली, मला खूप भरून आलं. अर्जुन म्हणतो उगाच मी तिला फणस म्हणत नाही, तशीच आहे ती. अर्जुन म्हणतो पूर्णाजीने तुम्हाला भेट दिली, मला सुद्धा तुम्हाला ट्रीट द्यायची आहे, बोला काय हवंय तुम्हाला. सायली म्हणते एखादा सिनेमा बघूयात. नंतर सायली म्हणते की घरातच बघूयात. सायली आश्रमातील सिनेमा बघण्याची एक आठवण अर्जुनला सांगते. अर्जुन लॅपटॉप घ्यायला जातो तेव्हा सायली म्हणते मी पटकन खाली जाऊन येते. कशाला हे विचारल्यावर सायली म्हणते ते तुम्हाला वर आल्यावर कळेलच. अर्जुन खूप खुश होतो कारण तो आज सायलीसोबत एकत्र मूवी बघणार असतो. तो रूममध्ये तसा सेटअप लावतो. तेवढ्यात सायली येते आणि हातातील पॉपकॉर्न दाखवते. अर्जुन रूममधील लाईट घालवतो आणि म्हणतो आता कसं थिएटर सारखं फील येईल. सायली म्हणते काय छान तयारी केली तुम्ही. नंतर दोघेही एकत्र बसून सिनेमा
पाहू लागतात. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत अर्जुन फिल्म बघत बघत सायलीच्या मांडीवर तसाच झोपी जातो. सायली त्याला मायेने त्याच्या डोक्यावर हात फिरवते. रविराज सुभेदारांच्या घरी येऊन अर्जुनला म्हणतो की तू ज्या पद्धतीने महिपतच्या विरोधात पुरावे गोळा केलेस ते खरंच कौतुकास्पद होतं. हार्टियस्ट कॉंग्रॅच्युलेशन ज्युनियर. तर प्रेक्षक तुमच्या आवडत्या मराठी मालिकेंचे अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी व्हिडिओ या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.